लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की रम्याची धडपड ती म्हणजे आर्याची प्रेग्नेन्सी सगळ्यांसमोर आणण्याची. पण मात्र आर्याने हे सगळं काही घरच्यांसमोर सांगितलेलं आहे की मी प्रेग्नेंट आहे. इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा आर्यासाठी आता पार्थ डब्बा घेऊन गेलेला असतो आणि ती असं काहीतरी बोललेली असते, त्यामुळे ते पार्थला आर्यावर परत संशय आला असतो आणि आर्यावर आता लक्ष ठेवावं लागेल असं पार्थने ठरवलेलं असतं. दुसऱ्या बाजूला नंदिनीने सुद्धा आर्याला फार सुनवलेलं असतं. ती म्हटलेली असते की हे बाळ फक्त जीवाचं नसून जीवा नंदिनीचं आहे, हे तुझ्या पक्क ध्यानात ठेव असंही ते नंदिनीने बजावलेलं असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे झाल्या हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सुरुवातीला आपण पाहत असतो की ते काव्याची सोनोग्राफी झालेली असते आणि रिपोर्ट जरा खराब आलेले असतात, त्यामुळे त्यांना सगळ्यांनाच घरच्यांना आर्याशी बोलायचं असतं. तेव्हा माननी म्हणत असते काव्या आर्याला उद्या बोलून घे बरं, जरा तिच्याशी जरा बोलायचंच आहे. असं म्हटल्यानंतर काव्या नंदिनीकडे जाते आणि म्हणत असते ताई माझं एवढं काम करशील, कारण की आर्या माझे फोन कॉल उचलत नाही, तू तिला फोन करून बोलून घेशील. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते बरं ठीक आहे. आता सगळेच जण जेवणासाठी निघून गेलेले असतात, पण इकडे रम्या आणि वसू दोघीही म्हणत असतात आता उद्या हे आर्याला येऊ देच, बघूया कसा धमाका होतोय, असं यांचं बोलणं सुरू असतं. आता आर्या घरी यायची, सगळ्यांसमोर यायची, त्यामुळे ते जीवा नंदिनीला फार टेन्शन आलेलं असतं. आता दोघेही त्यांच्या बेडरूममध्ये बोलत असतात, तितक्यातच इकडनं पार्थ आलेला असतो. पार्थने सगळं बोलणं ऐकल्याबरोबर पार्थ म्हणत असतो अरे आर्याच्या प्रेग्नेन्सीबद्दल बोलताय तर निदान दरवाजा तरी बंद करा, आज मी ऐकलं म्हणून बरं झालं, बाकी कुणी ऐकलं असतं तर. त्यावर हे दोघेही सॉरी म्हणत असतात. आता इथे पार दरवाजा लावून घेतो आणि आतमध्ये येतो. आतमध्ये येऊन म्हणत असतो तुम्हाला दोघांना टेन्शन आलंय का, खरं सांगू का मला सुद्धा फार टेन्शन आलंय. घरच्यांना खरं हे कळता कामा नये आणि काव्याला सुद्धा, आणि काव्याशी जे काही खोटं बोलतोय का ते खोटं बोलताना माझी धांदल उडते. माझ्या पार्टनरसोबत खोटं बोलणं मला अजिबातच आवडत नाही. त्यावर जेव्हा म्हणत असतो अरे दादा पण आम्हाला सुद्धा तुला हे सगळं काही सांगताना फार चांगलं नाही वाटत. पार्थ म्हणत असतो पण मी काय करू, काव्या असे प्रश्न विचारतात ना, त्यामुळे मला काय उत्तर द्यावं कळत नाही आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये मी अडकत चाललोय असं पार्थ म्हणत असतो. तितक्यातच आर्याचा कॉल येतो. आर्याचा कॉल आल्याबरोबर पार्थ म्हणत असतो की स्पीकरवर ठेव. असं म्हटल्याबरोबर आता जीवा आणि नंदिनीला दोघांनाही टेन्शन येतं. आता नाविलाज असतो त्यामुळे तो स्पीकरवर ठेवतो. इकडनं मात्र उत्साहात जी काही आर्या असते ती जीवाला म्हणत असते हॅलो जन्मजे, बाळाला आणि बाळाच्या मम्माला फार भूक लागली. आता हे ऐकल्यानंतर जीवाला टेन्शन येतं, कारण पार्थ ऐकत असतो. जीवा पडदेशील म्हणतो अरे हो झालंय सगळं, मी घेऊनच येतो. आता आर्या पुढे काही बोलणारच, तितक्यात इकडनं जीवा पडदेशील फोन कट करून टाकतो. आता इकडे पार्थ म्हणत असतो अरे जीवा का कट केलास फोन, अरे बोलायचं ना तिच्याशी समोर. त्यावर जीवा म्हणत असतो अरे कशाला बोलायचं, म्हणजे आता नंदिनी आणि मी तिच्यासाठी डब्बा घेऊन जातोयच ना, तर तिथे बोलूया. त्यावर पार्थ म्हणत असतो तुम्ही दोघे आज डब्बा घेऊन जाऊ नका, मी जातो. असं म्हटल्यानंतर आता जीवा आणि नंदिनीला दोघांनाही टेन्शन आलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला रम्या आणि वसूची प्लॅनिंग सुरू असतं. रम्या म्हणत असते ही आर्या उद्या येणार आहे, आता ह्या आर्याच्या चेहऱ्यावरचा रंग कसा उडतो ते बघच आई तू. ही जीवानंदिनी आपल्याला मूर्ख बनवून खरं तर काहीतरी त्या आर्यासोबत नक्कीच ह्यांचं सुरू आहे, काहीतरी ह्या तिघांचं शिस्त आहे आणि तेच सगळं आपल्याला समोर आणायचं आहे. उद्या यांच्या भांड्यावरचं झाकण आपण काढूयाच. असं म्हटल्यानंतर इकडनं वसू म्हणत असते हो रम्या, खरं तर आता तू आलीस ना त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही, पण मला सांगतेस का नेमकं उद्या आर्या आल्यानंतर काय करायचं आणि कसं करायचं. असं म्हटल्यानंतर रम्याने आता सगळी प्लॅनिंग वसूला सांगितलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला इकडे जीवा टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण की पार्थ आर्याकडे गेलेला असतो. नंदिनी म्हणत असते जीवा किती टेन्शन घेणार, बस की आता. त्यावर जीवा म्हणत असतो तुला नाही का टेन्शन आलं नंदिनी, अरे पार्थदादा ते आर्याकडे गेलाय, आर्याने काही सांगितलं तर, आणि पार्थदादाने तिला प्रश्न विचारला आणि आर्याने सरोगशीचं सत्य सगळं समोर आलं तर. असं म्हटल्यानंतर इकडनं नंदिनी म्हणत असते नाही सांगणार ती, तेवढं तर मी आर्याला नक्कीच ओळखते, काही झालं तरी ती सरोगशीबद्दल पार्थला काही कळून देणार, तुम्ही नका काळजी करू. असंही ते नंदिनी जीवाला समजत असते. पण मात्र दोघांनाही जरासं टेन्शन असतंच की आता पार डब्बा घेऊन गेलाय म्हटल्यानंतर. आता दुसऱ्या बाजूला इकडे आर्या जीवाची वाट पाहत असते, कधी जन्मजय येईल हीच बघत असते. बेल वाजली की म्हणत असते जन्मजय आला असं म्हणून धावतच दरवाजाकडे जाते. आता दरवाजा उघडून पाहते तर काय, समोर असतो पार्थ. आता पार्थला पाहून तर तिला धक्काच बसलेला असतो, तिच्यासाठी हे सरप्राईजच असतं. तेव्हा पार्थच्या सुद्धा हे लक्षात आलेलं असतं. पार्थ आतमध्ये आल्याबरोबर म्हणत असतो एक विचारू का तुम्हाला, मगाशी दरवाजात मला बघून जरा सरप्राईजच झालात तुम्ही, म्हणजे दुसरं कुणी अपेक्षित होतं का तुम्हाला. त्यावरनं आर्या म्हणत असते अर्थात नेहमी नंदिनी आणि जन्मजय दोघे येतात ना. त्यावर पार्थ म्हणत असतो जन्मजय या नावाने आम्ही कुणीच हाक मारत नाही त्याला, इनफॅक्ट हे नाव वसवात्याने ठेवलं, त्यासुद्धा हाक मारत नाहीत. त्यावरनं इकडनं आर्या म्हणत असते म्हणून मी हाक मारते ना जन्मजय. असं म्हटल्यानंतर पार्थ तिच्याकडे पाहतच असतो. पुढे आर्या म्हणत असते अख्ख्या जगात मी स्पेशल आहे, आय मीन मी वेगळी आहे ना, या नावाने त्याला हाक मारते असं.
आणि आपल्या खास माणसाला आपण खास नावानेच हाक मारतो ना. मला वाटलं होतं नंदिनी जन्मजय म्हणत असेल, पण ती नाही म्हणत, म्हणून मी घेऊन टाकलं ते नाव. त्यावरनं इकडनं पार्थ म्हणत असतं, नंदिनीसुद्धा आमच्या जीवाला पेशल नावाने हाक मारते. ते नाव खरं तर आम्ही घरात कोणीही बोलत नाही. त्या जीवाला मिस्टर पसाऱ्यावाला म्हणतात आणि जीवासुद्धा नंदिनीला पेशल नावाने हाक मारतो बरं का. चकाचक बाई. आता हे ऐकल्यानंतर आर्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. पुढे आणखी पार्थ म्हणत असतो, नंदिनी आमच्या जीवाच्या आयुष्यातून त्याचा सगळा इमोशनल पसारा साफ करून त्याचं आयुष्य एकदम सॉलिड करून टाकले त्यांनी. असं म्हटल्यानंतर आर्या हसायला लागते. पार्थ म्हणत असतो, काय झालं हसायला? त्यावर आर्या म्हणत असते, मला ना इतकं साफसुथरं आयुष्य नाही आवडत जगायला. माणूस असला की इमोशनल पसारा हा असतोच की. त्यावर पार्थ म्हणत असतो, पण तो इमोशनल पसारा इतकाही नसावा की आपण आपल्या पेशंटशी भेटच घेत नसावं. असं म्हटल्यानंतर आर्याच्या गोष्ट लक्षात येते. आर्या, तुम्ही काय बोलताय हे मला कळतंय. खरं तर काव्याची सोनोग्राफी मीच करायला हवी होती. खरंच सॉरी. असंही मी डॉक्टरांशी बोलले, नका काळजी करू तुम्ही. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असं, बरं ठीक आहे, या विषयावर आपण उद्या बोलूया, तुम्ही खाऊन घ्या. असं म्हणून तिचं घर पाहत असतो. घर पाहतो आणि आर्याला म्हणत असतो, म्हणजे मी एक प्रश्न विचारू का? तुमचं घर छान आहे, एवढं मोठं आहे, मग तुम्ही या घरात एकट्याच राहता का? म्हणजे तुमच्यासोबत कुणी राहत नाही का? त्यावर आर्या म्हणत, नाही राहत, म्हणजे मी एकटीच राहते. त्यावर पार्थ म्हणत असतो, खरं तर मी फार पर्सनल विचारतोय, पण तरीसुद्धा बाळाचे बाबा तुमच्यासोबत राहत नाहीत का? असं म्हटल्यानंतर आर्या म्हणत असते, मला आवडलं असतं त्याच्यासोबत राहायला, पण काय आहे ना, आम्ही सोबत नाही राहू शकत कारण की परिस्थितीच अशी, त्यामुळे आम्हाला सोबत राहता येत नाही. बरं ठीक आहे, हे सगळं काही तुम्ही पण जेवा की. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो, नको, असंही मी जेवून आलोय आणि मी काव्यासोबतच जेवतो. असं म्हटल्यानंतर आर्या हसायला हसतच पार्थला म्हणत असते, खरं तरी ते तुम्ही दोघे भाऊ सेम आहात. जेव्हा जीवा माझ्यासाठी डब्बा घेऊन आला होता पहिल्या वेळेस, तेव्हा तो सुद्धा म्हणला की मी माझ्या बायकोसोबतच जेवतो. पण मग? त्यावर पार्थ म्हणतो, पण मग काय? त्यावर आर्या म्हणत असते, बायकोसोबत जेवतो ते कॅन्डल लाईट डिनर इथपर्यंतचा प्रवास झाला आमच्यासोबत. असं म्हटल्याने पार्थला तर या आर्यावर संशय यायला सुरुवात झालेला असतो. पार्थ म्हणत असतो, काय आहे ना, काही बाबतीत जीवा आणि मी वेगळे असू शकतो, पण एका बाबतीत मात्र आम्ही दोघे सेम आहोत. आमचा जर एखाद्या माणसावर जीव जडला ना, तर आम्ही मरेपर्यंत त्या माणसाला सोडत नाही. त्यामुळे काव्याला माझ्यापासनं आणि जीवाला नंदिनीपासनं कोणीही वेगळं करू शकणार नाही. आमच्यामधला बॉन्डच इतका सॉलिड आहे. असं म्हटल्यानंतर इकडनं जी काही आर्या असते ती म्हणत असते, सॉलिडवरनं आठवलं, खरं तरी ते त्या खिडकीच्या बाहेर दिसतंय का, एक ना उंबराचं झाड होतं. ते इतकं सॉलिड होतं, मला वाटलं होतं ते कधीच पडणार नाही. पण मागे जे काही वादळ आलं होतं, त्या वादळात असं काहीतरी झालं की ते मुळासहितच उपटून निघालं. पण एक धडा शिकले मी यातनं, नथिंग इज परमनंट. असं म्हटल्यानंतर इकडनं पार्थ तर आर्याकडे संशयाच्या नजरेनेच पाहत असतो. तितक्यातच आता जीवाचा कॉल आलेला असतो. आता आर्या जीवाशी बोलत असते, मात्र इथे मनात पार्थ विचार करत असतो. आता जीवाच्या मनात तर खरं या आर्याबद्दल काही वाटत नाही, मात्र हे आर्याच्या मनात जीवाबद्दल नक्कीच काहीतरी आहे. हिच्यावर लक्ष ठेवायलाच हवं, असंही ते पार्थ मनातच विचार करत असतो. इकडे आता दुसऱ्या बाजूला दुसरा दिवस सुरू झालेला असतो. जी काही आर्या असते ती घरी आलेली असते. सगळेजण घरातले बसलेले असतात. तेव्हा माननी म्हणत असते, अगं आर्या, तू राहतेस कुठे? तुझा पत्ता तरी दे मला. तुझं लक्ष आहे ना गं माझ्या सुनांकडे. आमच्या सुना आणि नातवंड यांची जिम्मेदारी तुझ्यावर आहे बरं का आता. माननीने असं म्हटल्यानंतर इकडनं आर्या म्हणत असते, आई तुम्ही काळजीच करू नका, मी आहे ना, मी लक्ष देते त्यांच्यावर. असं म्हटल्यानंतर इकडनं विक्रम म्हणत असं, अगं काय लक्ष आहे तुझं? त्या काव्याचे रिपोर्ट पाहितलेस का तू? अगं तिला आरामाची गरज आहे, तिला सांग जरा, ओरड जरा, तिला काळजी घ्यायचं सांग, जरा फळं बिळं खात जा म्हणा. अभ्यास महत्त्वाचाच आहे, पण आराम करणं आणि त्याचबरोबर स्वतःच्या शरीराची काळजी घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे ना. असंही ते विक्रम म्हटल्याबरोबर इकडनं जी काही रम्या असते ती पपयाचा बाऊल घेऊन आलेली असते आणि आर्या समोर धरते आणि म्हणत असते, अगं तू सुद्धा खा की जरा फळं बिळं. असं म्हटल्यानंतर आर्या त्या पपईच्या बाऊलकडे पाहते आणि तिला धक्काच बसलेला असतो. ती म्हणत असते, पपई नाही, नकोय, नाही मला आवडतच नाही पपई. त्यावर रम्या म्हणत असते, अगं आवडत नाही काय, कधीपासनं? अगं खा की. त्यावर आर्या म्हणत असते, अगं नाही कधीपासनं म्हणजे मी आधीपासूनच पपई खात नाही. असं म्हटल्यानंतर इकडनं रम्या मात्र तिला आग्रहच करत असते. तितक्यात इकडनं वसूसुद्धा आलेली असते. वसू आल्याबरोबर म्हणत असते, अगं रम्या काय करतेस तू? तिला पपई कसली खाऊ घालतेस? आपलं घर मॉडर्न आहे ना, मग जसा पाहुणा तसा पाहुणचार झालाच पाहिजे ना, म्हणून मी तिच्यासाठी रेड वाईन आणली आहे. असं म्हटल्यानंतर आता इथे जीवानंदिनी एकमेकाकडे पाहत असतात आणि आर्याला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. आता घरचे सगळेजण सुद्धा पाहत असतात की ह्या दोघी इतकं काय पुढे पुढे करतात. त्यावर माननी म्हणत असते, वसूताई काय करताय तुम्ही हे सगळं काही? त्यावर वसू म्हणत असते, अगं माननी असं काय करतेस?
साधी रेड वाईन तर आहे, रेड वाईन म्हणजे दारू वगैरे नसते. आर्या तू सांग बरं. त्यावर आर्या एकही शब्द बोलत नाही. वसू म्हणत असते, बघ मी म्हणते ना गं, मला कळत नाही का गं, तिला कशी मी दारू पाजू सांग बरं, रेड वाईन आहे साधी. अगं पी ना बाई आर्या, असं काय करतेस तू. आर्या म्हणत असे, नाही खरंच मी पित नाही. इतका आग्रह करत असते वसू की काही विचारू नका. नंदिनी म्हणत असते, वसू आत्या काय चाललंय तुमचं. इकडनं काव्या सुद्धा म्हणत असते, हो ना तेच तर, असा कसा पाहुणचार सुरू यांचा, आणि तुम्ही हे सगळं काही का करताय बरं. वसुताई म्हणत असत, काय करताय म्हणजे, पाहुण्यांचा पाहुणचार व्हायला नको का. काय ग रम्या. रम्या म्हणत असते, हो नाहीतर काय, ही पपई सुद्धा खात नाही, रेड वाईन सुद्धा पित नाही, म्हणजे काय ग, कुणाला उल्लू बनवते तो, आम्हाला काही माहीत नाही का तुला हे सगळं काही आवडतंय. आता इकडनं जीवा म्हणत असतो, अगं रम्या आणि वसू आत्या तुमचं काय चाललंय, नाही आवडत तर नाही आवडत ना तिला. त्यावर वसू म्हणत असते, जीवा तू शांतच बस, तू मध्येच बोलू नकोस. आम्हाला माहिती आहे की आर्याला रेड वाईन आवडते, तरीसुद्धा ती नको का म्हणते, पाहुण्यांचा पाहुणचार करायला नको का. असं म्हटल्यानंतर इकडनं पार जरा चिडतच असतो. पार्थला माहीत असतं ती प्रेग्नेंट आहे आणि हे पिल्यानंतर काय होईल. पार्थ म्हणत असतो, काय चाललं तुमच्या दोघींचं, ही कोणती पद्धत झाली पाहुण्यांशी वागायची, तिला जर नसेल प्यायचं तर नका ना पिऊन देऊ. इकडनं जे काही मिथून काका असतात ते सुद्धा म्हणत असतात, हो मग काय तर, अहो पाहुण्यांचा पाहुणचार कुणी असं करतं का, एखादा पाहुणा नको म्हणतोय तर त्याला असं जबरदस्ती तुम्ही पाजणार का, ही कोणती पद्धत झाली पाहुण्यांशी वागायची. असं म्हटल्यानंतर इकडनं रम्या म्हणत असं, अरे काका आम्ही पाहुण्यांचा पाहुणचारच करतोय आणि हिला रेड वाईन आवडते, पपईसुद्धा आवडते, हे आम्हाला चांगलंच माहीत आहे, दाखवू का तुम्हाला. असं म्हणून स्वतःचा मोबाईल काढते आणि इथे आर्याच्या ज्या काही इन्स्टावर स्टोऱ्या असतात ते इथे शोधत असते आणि सगळ्यांना सांगत असते, बघा ही आर्यानीच पोस्ट केली होती 1.5 महिन्यापूर्वी, एक पपईचा बाऊल आणि ती बघा बघा सगळ्यांनी, असं म्हणून सगळ्यांनाच दाखवत असते. आणि ही आत्ता म्हणते की मला आवडत नाही, मग काय समजायचं आम्ही. असं म्हटल्यानंतर इकडे आर्याला तर फार टेन्शन आलेलं असतं. त्यावर इकडनं नंदिनी म्हणत असते, वसुताई मी काय म्हणते. त्यावरनं वसुताई म्हणत असतात, अगं तू काहीच बोलू नको, खरं तर आता मीच बोलणार आहे आणि मीच दाखवणार आहे. अगं रम्या, या आर्याचा 2 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ काढ बरं आणि दाखव सगळ्यांना. असं म्हटल्यानंतर इकडे आर्या, जीवा आणि नंदिनीला तर फार टेन्शन आलेलं असतं. आता जी काही रम्या असते ती रम्या लगेच मोबाईलमध्ये ती स्टोरी शोधत असते. आता ह्या दोघींचं वागणं हे सगळं काही घरच्यांना अजिबातच पटत नसतं. हे सगळं का करतात असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. इकडे वसूचा मात्र रट्टाचा असतो, अगं काढ रम्या. तेव्हा रम्या ती स्टोरी शोधून काढते. आता इथे आर्याच्या हातात खरं रेड वाईनचा ग्लास असतो आणि ती पीत असते आणि तो व्हिडिओ इथे सगळ्यांना रम्याने दाखवलेला असतो. आता हे सगळं काही झाल्यानंतर जीवा, नंदिनी आणि आर्याला सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. इकडे वसुताई म्हणत असतात, मग आता बोल बरं आर्या, तू खाते सुद्धा आणि पिते सुद्धा, मग आता का नको नको करतेस, अगं पी बाई पी. असं म्हणून अक्षरशः तिच्या तोंडापाशी तो वाईनचा ग्लास नेलेला असतो. तेव्हा खरं तर आर्याचा पारा चढतो, अक्षरशः ती चिडतच उडते आणि म्हणत असते, बस नाही खात मी आता, पहिलं खातसुद्धा होते आणि पीतसुद्धा होते, पण आता मी सगळं सोडले, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला, नाही आवडत मला आता खायला पण आणि प्यायला पण. असं म्हटल्यानंतर इकडनं रम्या डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालते आणि म्हणत असते, खरंच आवडत नाही म्हणून खात पित नाही का, प्रेग्नेंटच म्हणून. असं म्हटल्यानंतर जीवा, नंदिनी आणि आर्याचा तर चेहरा बघण्यासारखा झाला असतो. इकडे काव्याला सुद्धा धक्का बसलेला असतो. काव्य म्हणत असते, काय प्रेग्नेंट, तुम्ही दोघी काय बोलताय हे सगळं काही. त्यावर वसू म्हणत असते, अगं आर्या सांग, खरंच बोलतोय ना आम्ही दोघी, सांग सगळ्यांना की तू खरंच प्रेग्नेंट आहेस म्हणून. तेव्हा इकडनं माननी म्हणत असते, काय बोलताय तुम्ही दोघी, असं काही नसेल, ती तशी मुलगी नाही आहे. असं म्हटल्यानंतर इकडनं रम्या म्हणत असते, खरंच सांग आर्या, तू प्रेग्नेंट नाहीस का, सांग ना सगळ्यांना घरच्यांना, अगं सांग, सांगून टाक, हे सगळे तुझ्याच घरचे आहेत. असं म्हटल्यानंतर आर्याला काय बोलावं कळत नसतं. इकडनं वसू म्हणत असते, अगं आर्या काय चाललंय तुझं, सांग एकदाचं तू प्रेग्नेंट आहेस, नाहीतर मग ही वाईन पिऊन दाखव बरं. असं म्हणून अक्षरशः तिच्या तोंडापाशी परत वाईन नेलेली असते. आता इकडे आर्याचा पारा चढलेला असतो. आर्या डायरेक्टच म्हणते, हो हो मी आहे प्रेग्नेंट. असं म्हटल्यानंतर इकडनं काव्य म्हणत असते, काय आर्या तू प्रेग्नेंट. आर्याला मात्र काय बोलावं कळत नसतं. इकडनं वसू म्हणत असते, आर्या आता तुला बरं वाटत असेल, हे का नाही, मन मोकळं झाल्यासारखं वाटत असेल, आता प्रेग्नेंट आहेस हे सत्य जसं सांगितलं तसं या बाळाचे बाबा कोण आहेत, तो मुलगा कोण आहे ते सुद्धा सांगून टाक. असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. इकडे जीवा आणि नंदिनीच्या तर पायाखालची जमीन सरकलेली, त्यांना कळत नसतं या सर्व प्रश्नाचे उत्तर द्यायचे तरी कसं. आर्याला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. आर्या नेमकं आता काय उत्तर देते आणि या उत्तराने खरं रम्या आणि वसूचं समाधान होते का नाही हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुढील भागात आपण पाहत असतो की काव्या इथे आर्याला विचारत असते, अगं आर्या आता तरी सांग की
नेमकं बाळाचे बाबा कोण आहेत आणि तो मुलगा कोण आहे. आर्या मात्र एकही शब्द बोलत नाही. काव्या म्हणत असे, जीवा तुला माहिती आहे ना, मग सांग की तू कोण आहे मुलगा तो, सांग की मला. जीवा ही एकही शब्द बोलत नाही. काव्या म्हणत असते, मला काही माहीत नाही, मला उद्यापर्यंत या बाळाच्या बाबांना भेटायचंच आहे, काही करून, असंही ते काव्याने म्हटलेलं असतं. आता इकडे जीवा नंदिनीला तर फार टेन्शन आलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला आर्याच्या घरी खरं जीवा नंदिनी दोघेही आलेले असतात. तेव्हा आर्या म्हणत असते, मी काय सांगणार होते सगळ्यांना, की माझ्या पोटात जीवांचं बाळ हे सांगणार होते. त्यावर नंदिनीचा पारा चढतो. नंदिनी म्हणत असे, जीवाचं नाही, जीवा आणि नंदिनीचं बाळ, या दोघांचं बाळ आहे तुझ्या पोटात, हे विसरू नकोस आर्या तू, अशी ते नंदिनीने ताकीदच दिलेली असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.